तुम्हाला देखाव्याची एक झलकच दाखवतो. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत मालाडमध्ये. तुम्ही पाहू शकता मालाडचं माझ्या बोर्ड आहे. तर अजून मालाडमध्ये आलो आहोत. तर मालाडमध्ये राणी सती प्रचार समिती असं एक मंडळ आहे. तर त्या मंडळाचं हे 50वं वर्ष आहे. तर 50व्या वर्षानिमित्त खूप सारे कार्यक्रम आणि खूप मोठा असा भव्यदिव्य नवरात्रीचा उत्सव केला जातो. तर तो आपण आलो बघायला. चला तुम्हाला दाखवतो देवी कशी विराजमान आहे आणि त्याचा भव्य दिव्य देखावा कसा केला आहे. मालाडमध्ये आल्यानंतर स्टेशनपासून 5 मिनिटाचं चालत अंतर आहे. तर यायचं आहे आपल्याला गोल गार्डनच्या साईडला. तर गोल गार्डन किंवा पोद्दार पार्क असं याचं ठिकाणाचं नाव आहे. तर हे आहे मागे गोल गार्डन आणि या साईडला आहे हे लाल दिसतंय, त्या साईडला आहे ही देवीचं मंडळ आहे आणि तिथेच देवी विराजमान झालेली आहे. चला तर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तिथे सजावट केलेली आहे. चला आम्ही आता एंटर करत आहोत आतमध्ये. तर इथं बाहेरच ना भंडारा सेवा आहे, पुढे जलसेवा पण आहे आणि त्याच्याच पुढे आहे पादुका. पादुका सेवा आहे. तिकडे सगळ्यांनी चप्पल काढूनच आतमध्ये जायचं आहे. चप्पल काढून नंतर पुढे जाऊया. भाई आतमध्ये आलो आणि आतमध्ये एवढं सुंदर देखावा आहे ना. मी सगळ्यांना सजेस्ट करेन की सगळ्यांनी 9 दिवसापर्यंत एकदा तरी इकडे येऊन जावा. तुम्ही मागे बघू शकता देखावा. तुम्हाला देखाव्याची एक झलकच दाखवतो. पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. आपण आल्याला आतमध्ये बघू शकता मूर्ती आहे मोठी. यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे, त्या साईडला कार्तिकेची मूर्ती आणि साईडला लक्ष्मी मातेची मूर्ती, त्या साईडला सरस्वती मातेची मूर्ती आणि मधोमध आहे दुर्गा मातेची मूर्ती आहे. महिषासुराला मारताना म्हणजे वध करताना दाखवलेले एक सीन आहे हा. तुम्ही बघू शकता मूर्ती. आतमध्ये आल्या रामकथा दिसते आपल्याला समोरच. आणि या साईडला आहे जगन्नाथपुरी रथयात्रा आहे आणि तिकडे होम आहे. तर तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन तिथं कसं काय डेकोरेशन केलं आहे आणि कसं होम दाखवत आहे. मित्रांनो इकडे
मोठं असं भगवान जगन्नाथपुरी रथयात्रा दाखवली आहे आणि इथं मोठं होम आहे आणि त्यासाठी एक पठण होतं, दुर्गा सप्तशीचं पठण होतं. तुम्ही बघू शकता डेकोरेशन या साईडला. इथे आलात बसायसाठी सोफा आहे, चांगली सोय केली आहे. तुम्हाला डेकोरेशन दाखवतो कशाने केलं आहे ते. प्लाय आहे, पडदा आहे आणि POP आहे हे. आणि हे सगळं POP, प्लाय, पडदे आणि थर्माकोल वापरून डेकोरेशन केलं आहे. हे डेकोरेशन बघा, आपल्या समुद्रावर मिळतात ते शंख शिंपले आहेत, याचा वापर कसा केला आहे तो बघा. चला मित्रांनो, आता आपण इकडून निघतो आहोत. थोडा वेळ बसलो आतमध्ये, थोडा मन प्रसन्न केलं आणि तुम्हाला एक नक्की सजेस्ट करेल की सगळ्यांनी तुम्ही एकदा इकडे येऊन बघा, इकडे भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ह्या ठिकाणाचा पत्ता तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर अधिक माहिती असेल तर तिथे एक Insta ID आहे, तुम्ही तिथं पण मला मेसेज करू शकता, विचारू शकता. चला तर व्हिडिओचा शेवट करतोय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे. थँक्यू, बाय.